गाळ जे एवढ्या वर्षात साचलेलं आहे ते काढण्याचं कामही सुरू आहे. त्याचबरोबर आता जे मँग्रोव्ज होर्डिंग पॉन्डमध्ये वाढलेले आहेत, खऱ्या अर्थाने मँग्रोव्जची ती जागा नाही आहे. जे समुद्र किनारा वगैरे आहे, खाडी आहे, तिथं मँग्रोव्ज वाढतात. पण जे समुद्राचं पाणी होर्डिंग पॉन्डमध्ये येतं त्याच्यासोबत त्याचे बीज बहुतेक येत असतील आणि त्याच्यामुळे ते वाढलेले आहेत. तर त्या संदर्भात पण महानगरपालिकेने मागील 3 वर्षापासून पाठपुरावा चाललेला त्यांचा, की हे मँग्रोव्ज तिथून जर हटवले तर बराच जो भाग आहे होर्डिंग पॉन्डचा त्या मँग्रोव्जने व्यापलेला आहे. तर ते तिथून काढले तर बरीच जागा खुली होईल आणि त्याच्या माध्यमातून गाळ पण व्यवस्थित उपसा करता येईल. तर त्या संदर्भात पण वन खात्याकडून परमिशनची प्रोसेस सुरू होती, जी आत्ताच आपल्याला भेटलेलं आहे. तर त्या संदर्भात पण काम त्यांनी सुरू केलेलं आहे अधिकाऱ्यांनी. त्याच्यानंतर माझ्यानंतर सन्माननीय आयुक्त साहेबांनीही होर्डिंग पॉन्ड्सना व्हिजिट केल्या, मोठे जे नाले आहेत त्यांनाही व्हिजिट केलेलं आहे. तर प्रत्येक आज जो विषय नाले सफाई किंवा पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा विषय सभागृहात आणला, तर त्या विषयांना अनुसरून बऱ्याच सदस्यांनी प्रत्येकाच्या प्रभागातले जे मोठे नैसर्गिक नाले आहेत किंवा होर्डिंग्स जे सिडकोनी बनवलेले आहेत त्याच्या संदर्भात स्वतःच्या भावना मांडल्या. कशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून पाणी भरलं जातं, त्याच्यासाठी आपण काय आधुनिक पर्याय शोधू शकतो ह्याचाही उल्लेख केला गेला. तर नुकतंच मेयर कॉन्क्लेव्हसाठी मी मागे दिल्लीला गेलेली. तर तिथं असे वेगवेगळे स्टॉल्स लागलेले ज्याच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी आपण काय बेस्ट देऊ शकतो, ज्याच्या माध्यमातून STPचे चांगले आधुनिक असे उपकरणं होते तिथं. त्याचबरोबर आपलं ड्रेनेज लाईन किंवा गटर साफ करण्यासाठी अत्याधुनिक असे रोबोटिक टेक्निक तिथं बघितली आम्ही, ज्याच्यामध्ये एकदम छोट्यात छोटा रोबोट जो गटरच्या किंवा ड्रेनेज लाईनच्या आतमध्ये त्याला पाठवू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्क्रीनवर बघू शकतो की कसा गाळ साचलेला आहे आणि त्या रोबोटच्या माध्यमातून स्वच्छता आपण करू शकतो. अशा आधुनिक पर्यायांचा वापर आपण करू शकतो.